भक्तीचा पिवळे वादळ आले आणि अहिल्या देवीचं नाव साऱ्या जगात गाजे. अहिल्या देवीचं नाव साऱ्या जगात गाजे. 1725 सालात आनंद झाला हो नगरात. सुशीला मातेचे हे रतन जन्मले चौंडी या गावात. देवी तनाव माता अहिल्या पिवळं निशान डोले आणि अहिल्या देवीचं नाव साऱ्या जगात गाजे. अहिल्या देवीचं नाव साऱ्या जगात गाजे. शिवलिंग घेऊन हाती शत्रूची केली माती. माता अहिल्या नाव ऐकताना वैऱ्यांना वाटायची भीती. मानकोजी धनगराची लेक नाव अमरात झाले आणि अहिल्या देवीचं नाव साऱ्या जगात गाजे. अहिल्या देवी व विकार मंडळाचे ढोल कैताळ मैदानावर गरजे. सुंदर हनुमान देवा चरण वंदून राम विजय झाला 19व्या अध्याला. 135 पानाला गा 135 पानाला मारुतीचे लंकेत आगमन सीतेच्या. याच्या शोधात व उपधर्व शवराला झालं त्याच येडिंग पहिल्या त्याच्या वळीला. मारुती उड्डाण करण्याच्या पवित्र्यात महेंद्र पर्वतावर उभावे राही त्यावर सर्व. त्याच्याकडे कौतुकाने पान गेलं संपून ऐका पुढल्या बाजूला. रामजय ग्रंथाला 19व्या अध्यायाला 135 पानाला उजव्या हाताला मारुतीचे लंकेत आगमन स्वल्पिराम सीतेच्या शोधात उपधर्व 1 ओळ 6 शब्द 24 अक्षराचं हेडिंग पूर्ण असायला. मारुती उड्डाण करण्याच्या पवित्र्यात महेंद्र पर्वतावर उभा राहिल्यावर सर्व वानर त्याच्याकडे कौतुकाने पान आपले 136 पानाला पाहू बघायला लागले मारुतीने उड्डाण करण्यापूर्वी प्रचंड पुकार केला होता त्याने सर्व खंड नांदले. नंतर श्री रामाचे स्मरण करून जय जय रघुवीर समर्थ म्हणून मारुतीने उड्डाण केले. त्याबरोबर त्याच्या अंगवाताने मोठ्या मोठ्या वृक्ष हालले पर्वत डळमळू लागले धरणी कंपा सारखी. सर्वत्र स्थिती व दिसू लागली मारुती आकाश मार्गे उड्डाणावर उड्डाण घेत चालले.
वाटले देवाने त्याच्यावर सामर्थ्याची परीक्षा या पाण्यासाठी रंबेला त्याला अडवण्यासाठी पाठीवली तिने रंबगा मारुती पुढे तोंड पसरून उभी राहिली मारुतीने तिच्यावर भोगात उडीव घेताली वतीच्या कणकून बाहेर बाहेर पडला तेव्हा ती मारुतीचे श्रवण करीत स्वर्गात निघून निघून गेलीवर पाहू लागली मारुतीने उड्डाण करण्यापूर्वी प्रचंड भूभुकाट केला असता त्याने सर्व आकाश जाणले नंतर श्रीरामाचे स्मरण करून जय जय रघुवीर समर्थ असे म्हणून मारुतीने उड्डाण केले. त्याबरोबर त्याच्या अंगवाताने मोठमोठे वृक्ष आले, पर्वत जळमू लागले, धरणीकंपासारखी सर्वत्र स्थिती दिसू लागली. मारुती आकाश मार्ग उड्डाणावर उड्डाण घेत चालला. देवांनाही त्याचे कौतुक वाटले. देवांनी त्याच्या सामर्थ्याची परीक्षा पाहण्यासाठी रंभेला त्याला अडवण्यासाठी पाठवले. ती रंभा मारुती पुढे तोंड पसरून उभी राहिली. मारुतीने तिच्या मुखात मारुतीने तिच्या मुखात उडी घेतली. त्याबरोबर त्याने आपले तिच्या मुख तोंडात उडी घेतली व कानातून बाहेर पडला. तेव्हा ती मारुतीचे स्तवन करीत स्वर्गात निघून गेली. पॅरेग्राफ संपला. 13 ओळी 94 शब्दाचा पॅरेग्राफ संपला. हा पुढं नंतर या मारुती तिथून पुढे चालेला असता मैनक पर्वत आडवाया पाठीवले होते त्याने मारुतीला आपल्या शिखरावर बसून क्षणभर विश्रांती घेण्याची मारुतीने त्याच्यावर नुसता हात दाबला त्यामुळे तेवढ्याच भाराने तो बिला पातळात दडपला गेला तिथून पुढे मारुती जात आहे तो राहू के तुळशी माता सिंहिका 43 कोट तोंडव पसरून आपणाच घेण्यासाठी मारुती दिसले हे पाहून मारुतीने तिच्यावर तोडफोडी घेतली. त्याबरोबर तिने आपले तोंडवर तिच्यावर पोट फाडून मारुती नंतर मारुती तिथून पुढे चालला असता मैनाक पर्वत आडवाला. मैनाकाला समुद्राने विश्रांतीसाठी पाठवले होते. त्याने मारुतीला आपल्या शिखरावर बसून क्षणभर बसून विश्रांती घेण्याची विनंती केली. परंतु मारुतीने त्याच्यावर नुसता हात ठेवला व दाबला. त्यामुळे तेवढ्याच भरान तो पाताळात तडपला गेला. तेथून मारुती पुढे जात आहे. तोच राहू की तुझी माता सिंहिका 48 कोस तोंड पसरून आपणास घेण्यासाठी बसलेली मारुतीच दिसली. त्याबरोबर पाहून मारुतीने तिच्या तोंडात उडी घेतली.
त्याबरोबर तिने आपले तोंड मिटवले, तिचे पोट फाडून मारुती शब्दाला बाण जपलं. कुठल्या बाणाला? बाहेर आलावर ते कोण मारुती, वेगाने पुढे पुढे बघा चालला, मलंका देवीवर धावत आलीवर, आणि तिने आडवा पाय बघा घालून मारुतीच पडले त्याबरोबर मारुतीने उठून तिच्यावर प्रहार केलावर त्यामुळे तिने पडाली. नंतर मारुतीने पुन्हा उडी घेतली, ती पड लंकेत जाऊन पडली. त्या ठिकाणी रावणाची बहिणोच्या राहत आता या वतीवर चर्गाप संपला. बाहेर आला त्यामुळे का मरण पावली. तिथून मारुती वेगाने पुढे चालला असता लंकादेवी धावत आली आणि तिने आडवा पाय घालून मारुतीस पाडले तेव्हा मारुतीने उठून तिच्यावर मुष्टीप्रहार केला. जेव्हा ती विवळत निपचित पडली. नंतर मारुतीने पुन्हा उडी घेतली, ती पड लंकेत पडली. त्या ठिकाणी रावणाची बहीण क्रोचा राहत होती. पॅरेग्राफ 16 वळी 122 शब्दाचा दुसरा पॅरेग्राफ संपलाय. क्रोचेने पडला लंका पाताच याचे कारण काय याचा शोधव, अनेक रत्ने पाठवल्या त्या आपल्या शोधात पाहून मारुतीने रूप घेतले, त्या बघा पथक काही रस्ते पडले. हाती धरून त्यात मोठे आल्यावर मोठ्याने त्याला चिरून त्याचा पात्र तयार. सेविकांना सांगितले तेव्हा मारुती म्हणाला माझे आणि ते दिव पाण्यात दिल्यावर विरून जाईल खाण्यास काही उरणार. नाही तेव्हा मला येत असावं विरून खावीव हे बघा ऐकून. त्याला उचलून मुखात घातला तेव्हा बघा त्याने तिच्या बघा कळत तरुण घेतावे घेऊ या लागला. जीव कपडीच होऊन ती गडबडाव लुळू बघा लागले. तिच्या सेविकाने खूप उपचार केलेवर तेव्हा मारुतीने तिच्या कानातून शेपूट बाहेर काढले. तेव्हा रोग या बाहेर पडला असे समजून क्रोचेने पड लंका जाणांनी हे पता सर्व राक्षस. क्रोचेने पड लंका ते जाणांनी त्याचे कारण काय याचा शोध घेण्यासाठी अनेक राक्षसीचे चौघडे पाठवल्या. त्या आपल्या शोधास येत आहे असे पताच मारुतीने लहान रूप घेतले. त्यास काही राक्षसीने पकडले. मारुती हाती धरून त्या क्रोचेकडे आले. क्रोचेने त्याला चिरून आपला
कोणत्याने त्याला चिरून त्याचा पाक करण्यास आपल्या सेविकांना सांगितले तेव्हा मारुती म्हणाला, माझे शरीर उदकमय असल्याने शिजल्यावर ते पाण्यात विरून जाईल. तुला खाण्यास काहीच उरणार नाही, तेव्हा मला आहे तसाच गिळून खा. तेव्हा कोणत्याने उचलून त्याला मुखात घातला. मारुती आत जातात. तिच्या काळजावर धरून हेलकावी घेऊ लागला. क्रोचेचा जीव कासावीस होऊन ती गडबडा लोळू लागली. तिच्या सेविकांनी खूप उपचार केले. तेव्हा मारुतीने तिच्या कानातून शेपूट बाहेर काढले. तेव्हा हा रोग बाहेर पडला असे समजून राक्षस तेटीवर शेपूट बाहेर ओढलं. लागले ते शेपूट बाहेर येऊन त्याचा ढिग बॅगा पडला. बॅगा शब्दाने राक्षसांचा भारावर राक्षसांना पटाले आणि पंचेची आतडी तो बाहेर आला. या बरोबर त्वचेया बरोबर अनेक राक्षसी मारुतीने यमावर सदनात पाठवल्या. मग काही म्हाताऱ्या देविका तेथे होते त्यांना लंका कोटेवर म्हणून मारुतीने विचारले. तेव्हा त्याने भिवून मारुतीचं लंका बॅगा दाखवली. राक्षस ती शेपूट बाहेर ओढू लागले. ती शेपूट बाहेर येऊन त्याचा ढीग तिथे पडला. नंतर त्या शब्दाने राक्षसांचा भारा बांधून राक्षसांना आपटले आणि आपण क्रोंचेची आतडी तोडून बाहेर आला. क्रोंचे बरोबर अनेक राक्षसने यम सदनास पाठवल्या. मग काही म्हाताऱ्या सेविका तेथे होत्या. त्यांना मारुतीने लंका कुठे आहे म्हणून विचारले. तेव्हा त्यांनी भिवूनच मारुतीस लंका दाखवली. 22 व 167 शब्दाचा तिसरा पॅरेग्राफ संपला. पड बघा या लंकेतून निघून मारुती निघलेत. निघून आला त्यावेळी किंवा संध्याकाळ झाली होती मारुती मार्गशोधित हिंदत आचळताव. त्याला इंद्रजिताचे मंदिर लागले. ते कोणी जागून त्यात टीव अनेक प्रकारचे बहुमोल. बसवली होती ती दिव्याच्या प्रकाश. तुमचा मदारीत होती किंवा त्याला प्रसन्नता वाटली म्हणून तो त्या मंदिरात मंदिरात शिरला. त्या ठिकाणी इंद्रजित त्याची किंवा सुंदर पत्नी सुलोचना पौडल्या गुण एकमेकाची. बोलत होते त्यांचे किंवा तोचे लावण्य पाहून तिला सीता समजला. त्याला चिरवाटून विषादवा. उत्पन्न बघाया झाला किंवा त्याने गपया संपलावा. लंकेतून निघून मारुती निकुंभलेत आला. त्यावेळी संध्याकाळ झाली होती. मारुती शोध करीत मार्ग आक्रमित असता त्यावेळी मंदिर लागले.
हा ते इंद्र सोन्यात असून त्यात अनेक प्रकारची बहुमूल रत्नी बसवली होती. ती दिव्याच्या प्रकाशात चमचम करत होती. जे ते त्याला प्रसन्नता वाटत होती म्हणून तो त्या मंदिरात शिरला. त्या ठिकाणी इंद्रजित व त्याची सुंदर पत्नी सुलोचना पोवटली असून ती एकमेकाशी बोलत होती. तो तिचे लावण्य कांती पाहून तो तिला सीता समजला. त्याला आश्चर्य वाटून विषाद उत्पन्न झाला. 10 व 72 शब्दाचा पॅरेग्राफ आपला. कुठल्या बरं? इतक्यात बघा तुला या चिताला म्हणाली प्राण तू माझ्या तनाला आमची तक्रार करीता आयवा मामांच्या वनामध्ये ऐवळ नसताना मुलगीचा सीतेला गद्यापदी